इस्रायलने इराणमधील अणु ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये एका दिवसात 10% वाढ झाली आहे। त्यामुळे पेट्रोल महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम कमोडिटी बाजारात दिसून येतोय। सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून सोनं पुन्हा 1 लाखांच्या पार गेलंय, तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं $50 वाढलेलं आहे। कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक निर्यातीबाबत धोरण ठरवण्यासाठी 23 वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा तदर्थ समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारने 12 जून रोजी कांदा धोरण ठरवण्यासाठी पुन्हा नवी समिती नेमली आहे। शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ साठवणे आणि शिजवणे ही प्रक्रिया वेगवेगळी असावी असा अन्न सुरक्षा कायदा आहे। त्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपाहारगृहांवर कठोर कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले। यूपीआय मंचाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीवर कोणतेही मर्चंट डिस्काउंट रेट लागणार नाही असं स्पष्टीकरण वित्त मंत्रालयाने दिले। मंत्रालयाने म्हटलेलं आहे की यूपीआय व्यवहारावर एमडीआर वसूल केला जाणार असल्याचे दावे निराधार आहेत। नागपूर शहरात सुमारे 8,000 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करत हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हा ऐतिहासिक करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहात पार पडला। महाराष्ट्रात पहिलाच हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प या कराराअंतर्गत मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये 2026 पासून हेलिकॉप्टर उत्पादन सुरू करणार आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून गेल्या काही वर्षांपासून झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे। हे सर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला दिले। 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक बदल केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करत अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणाला एक प्रकारे सहमती दर्शवलेली आहे। केंद्र नसलेल्या ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार इनेबल पेमेंट सिस्टमद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे। टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ही सुविधा त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे। पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी येथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे। महापालिकेने यासाठी 28 मे पासून सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला यावेळी चांगला प्रतिसाद मिळालाय। त्यात आखाती देश आणि स्पेनमधील एकेका कंपनीसह एकूण 21 कंपन्यांनी प्रकल्पासाठी स्वारस्य दाखवत निविदेपूर्व बैठकीला हजेरी लावली। मलबार हिर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावाची संरक्षक भिंत 25 मे रोजी मुसळधार पावसात कोसळली होती। पालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली असून ही भिंत पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतलाय। पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये त्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने महत्त्वाचं पाऊल उचललंय। पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी MRVCने व्यापक पूर निवारण मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। हवामानातील बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने होणारी वाढ चिंतेचा विषय आहे। डेंग्यूवर प्रभावी आणि कमी दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे संशोधन करण्यात येणार आहे। यासाठी सिरमतर्फे ड्रग्ज फॉर नेग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेशी सामंजस्य करार केलेला आहे। पुणे महापालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी शहर स्वच्छतेवर भर दिलाय। महापालिकेकडून शहरातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांना सहभागी करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ पुणे अभियान राबवलं जाणार आहे। शहर स्वच्छ ठेवताना प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे। राज्य सरकारने मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गट आणि गणरचनेचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट आणि 146 गण निश्चित केलेले आहेत। नवीन गटरचनेत 5 तालुक्यात प्रत्येकी एका गटाची वाढ झालेली आहे। हवेली तालुक्यात गटांची संख्या 13 होती, ती 7 कमी झाली आहे। पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने कितीही जनजागृती केली तरीही थकबाकी असलेले करदाते कर भरण्यास टाळाटाळ करतायत। शहरातील 76,688 मालमत्ता धारकांकडे तब्बल 498 कोटींची थकबाकी आहे आणि त्यामुळे या थकबाकीदार मालमत्ता धारकांना 2025-26 या आर्थिक वर्षाच्या बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठवण्यात आली आहे। हवामान खात्याला चकवा देत वेळेपूर्वीच राज्यासह मुंबईत मे महिन्याच्या शेवटी दाखल झालेल्या मान्सून त्यानंतर बेपत्ता झाला होता आणि त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते। त्यानंतर पावसाने कमबॅक करत मुंबईकरांना किंचित दिलासा दिलाय।
पावसाळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं भुशी धरण सततच्या पावसानं 90% भरलंय. पर्यटक आता भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात ढगांच्या गडगडाटासह अचानक जोरदार पावसानं हजेरी लावली. काही वेळातच संपूर्ण गावातील रस्ते जलमय झाले. पाण्याचा निचरा न झाल्यानं घरांसह दुकानात पाणी शिरलं. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसात केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवर निलगिरीचं झाड कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिंगोली आणि नांदेडला आज आणि उद्या 2 दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर 17 पासून 19 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांचा उसंत घेतलेल्या पावसानं जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. अनुसार काही भागात पावसानं हजेरी लावली. दरम्यान मुंबईसह ठाणे भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. महाराष्ट्रात पावसानं जोर धरला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर पुणे, मुंबई, ठाण्यासह सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 11 झाडं उन्मळून पडली. अग्निशमन दलाकडून रस्त्यातून झाडं हटवण्याचं काम सुरू आहे. मावळमध्ये पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. देहू रोडच्या किवळे विकासनगरमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी ड्रेनेज ब्लॉक झालेत. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आलं. स्थानिक संदीप ठाकूर यांनी ड्रेनेजमधला कचरा गाळ बाहेर काढून ठिकठिकाणी असलेलं दुर्गंधीयुक्त पाणी स्वच्छ केलंय. पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून संभाजीनगरमधील एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये अघोरी पूजा करणाऱ्या आणि नोटा उधळणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने 4 लाखात 3 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं होतं. या प्रकरणी उद्योजकासह 2 भोंदू बाबांना अटक करण्यात आली आहे. धरणगावात 20 जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटलांसह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. मावळमधील मंगरुळ परिसरात बेकायदेशीर उत्खननावर महसूल खात्यानं मोठी कारवाई केली. महसूल खात्याकडून 25 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.